पंपांवरती पाहणी करण्यासाठी आलेला आहे. नक्की काय विषय आहे सर? आपण आपली पूर्ण महसूल प्रशासन आहे, त्याच्यामध्ये SDO, तहसीलदार, SIOs, पूर्ण सप्लाय डिपार्टमेंट, त्यासोबतच पोलीस प्रशासन, SP साहेब देखील माझ्यासोबत आहेत, SDPOs असतील, PIs असतील, या सगळ्यांची आपण बैठक घेतली. त्यांच्यासोबतच पूर्ण ISL, BPCL, HPCL, नायरा आणि रिलायन्स या कंपनीचे सेल्स ऑफिसर्स आणि रिटेल आउटलेट्सचे पण सर्व लोक त्याच्यामध्ये उपस्थित होते आणि पूर्ण स्टॉक पोझिशन आपण घेतलेली आहे. आपली आज सकाळची जी स्टॉक पोझिशन आहे ती 1990 किलोमीटरची स्टॉक पोझिशन आपल्याकडे डिझेलच्या संदर्भामध्ये उपलब्ध आहे. पेट्रोलच्या साठ्यामध्ये काहीही कमतरता नाही आणि पेट्रोलबाबत पॅनिकसुद्धा नाही. पॅनिक हे आपल्या काही ठिकाणी डिझेलच्या बाबतच होतं. तर 1990 KLची जी आपल्याकडे सप्लाय आहे त्याच्या अगेन्स्ट आपली जी डिमांड आहे ती 1550 KLच्या आसपास आहे आणि ट्रान्झिटमध्ये जो येणारा साठा आहे तो आपल्याकडे 1760 किलोलीटरचा जो साठा आहे तो ट्रान्झिटमध्ये आहे. अशी आपली कम्फर्टेबल पोझिशन आहे. आपल्याकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये 371 पेट्रोल पंप आहेत. त्याच्यापैकी 20 पेट्रोल पंपांवरती जास्त डिमांड असल्यामुळे आज सकाळच्या परिस्थितीनुसार डिझेल संपलेलं आहे, परंतु तिथेही आम्ही संध्याकाळपर्यंत डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आजही रविवारच्या दिवशी युजली डेपो बंद असतात या सर्व कंपनीचे जिथून सप्लाय होतो. ते डेपो देखील आज रविवारचे पण आपण सगळे चालू ठेवायला सांगितलेले आहेत, जेणेकरून कुठेही सप्लाय खंडित होणे आणि नागरिकांमध्ये पॅनिक तयार होणे. या 20 ठिकाणी देखील संध्याकाळपर्यंत आपल्याकडे डिझेल उपलब्ध होणार आहे. जिथे जिथे डिझेलची कमतरता होईल, कारण आपण बघितलं तर जवळपास 4 दिवसांमध्ये तेवढं डिझेलचा सप्लाय किंवा जेवढा सेल्स या एका पेट्रोल पंपावरून होतो तेवढा एका दिवसामध्ये होत असताना देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळून आलेला आहे आणि त्यामुळे कुठे कुठे सप्लायचा आपल्याला कन्स्ट्रेंट आढळून आलेला आहे. परंतु स्टॉक पोझिशन कुठेही कमी नाही. पूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला आपण सगळीकडे स्टॉक पर्याप्त मात्रेमध्ये आणि येणाराही स्टॉक पर्याप्त मात्रेमध्ये आहे. नागरिकांना माझं आव्हान असेल की आपण घाबरून जाऊ नये, पॅनिक होऊ नये, पॅनिक बाईंग करू नये आणि कुठल्याही खुल्या कंटेनर्समध्ये देखील डिझेल पेट्रोल आपण घेऊन जाऊ नये. ते सेफ नाही आहे. अत्यंत कुठली परिस्थिती जर अशी असेल की कुठे गाडी बंद पडलेली असेल तर तिथे सेफ कंटेनर्स आहेत, त्या सेफ कंटेनर्सच्या द्वारेच हा पुरवठा घेण्यात यावा. यामुळे अननेसेसरी थोडंसं पॅनिक क्रिएट होत आहे आणि कुठलीही साठेबाजी होणार नाही याच्याकडे आपण दक्षता घ्यावी. आपले पूर्ण SI असतील, SI सप्लाय डिपार्टमेंटचे लोक असतील आणि पोलीस प्रशासन असेल यांना दर तासाला या 371 पेट्रोल पंपांवरती गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आता सगळीकडे ऑलमोस्ट स्टॉक पोझिशन व्यवस्थित असल्यामुळे सगळीकडे लाईन ज्या आहेत त्या कमी होताना आपल्याला दिसून येईल. सर, शेतकऱ्यांच्या मनात चिंता आहे की नागरिकीचे दिवस आहे, डिझेल मिळत नाही. शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही? माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे आणि आव्हान आहे की कुठलाही स्टॉकमध्ये कमतरता होणार नाही आहे. येणारा सप्लायचा जो साठा आहे त्याचा देखील आम्ही आढावा घेतलेला आहे आणि तो देखील पर्याप्त मात्रेमध्ये आहे. आपण घाबरून जाऊन कुठलीही पेट्रोल डिझेलचा साठा करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. आपल्याला गरजेनुसार पेट्रोल डिझेलचा सप्लाय आपल्या जिल्ह्यामध्ये पर्याप्त मात्रेमध्ये उपलब्ध आहे.